शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे। 3 वर्षापासून न मिळालेला पीक विमा मिळालाच पाहिजे। महाविकास आघाडीचा विजय असो। शेतकऱ्याला कर्जमाफी झालीच पाहिजे। शेतकऱ्याला वीज बिल मिळालंच पाहिजे। कोण म्हणते मागील 3 वर्षाचं अनुदान देत नाही? कोण म्हणते अनुदान देत नाही? दुष्काळग्रस्त जाहीर झालाच पाहिजे। गेल्या वर्षीचं दुष्काळी अनुदान मिळालंच पाहिजे। गेल्या वर्षीचा पीक विमा मिळालाच पाहिजे। कोण म्हणते मागील 3 वर्षाचं अनुदान देत नाही? कोण जळकोट तालुक्यातील महाविकास आघाडीच्या वतीनं आज तहसीलदार सुरेखा स्वामी यांना शेतकऱ्यांच्या विविध मागणीचं निवेदन देण्यात आलं आहे। आपल्यासोबत महाविकास आघाडीतील काही कार्यकर्ते आणि तालुक्यातील शेतकरी आहेत। नेमकं काय निवेदन होतं, त्याच्या काय मागण्या आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत तालुका अध्यक्ष मारुती पांडे आहेत। काय निवेदन आहे, काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? नमस्कार। आज जळकोट तालुका महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही जळकोट तालुक्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि पीक विमा मिळावा, तसेच जळकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना GST मुक्त साहित्य मिळावे आणि दुसरा विषय आमचं गेल्या वर्षी जे अनुदान आहे पीक दुष्काळ जाहीर केलं होतं शासनानं, ते पण अनुदान मिळालं नाही, ते पण अनुदान मिळावं। आणि तेरू नदीवर जे पूल आहे आमचा अर्धवट 4 वर्षापासून, त्या ठिकाणी आतापर्यंत जवळपास 10 लोक मयत झाल्यात त्या गुत्तेदारानं काम न केल्यामुळे सरकारच्या यंत्रणेनं। तर ते एक आम्ही प्रमुख मागणी आहे। रात्रीसुद्धा त्या ठिकाणी अपघात झाला। आम्ही सर्व महाविकास आघाडीचे नेते मंडळी या मागण्याचं निवेदन तहसीलदार मॅडमला दिलेलं आहे आणि त्यांनी जर नाही याच्यावर 15 दिवसात कारवाई मागण्या मान्य नाही केले तर जळकोट तहसीलच्या आम्ही दालनामध्ये बसून ठिय्या आता या ठिकाणी 3 तास ठिय्या आंदोलन बाहेर झालेलं आहे तहसीलच्या। याच्यानंतरचं आंदोलन तहसीलमध्ये त्यांच्या दालनामध्ये ठिय्या आंदोलन करणार आहोत आणि आमच्या मागणी महाराष्ट्र सरकार आणि शिंदे फडणवीस सरकारनं या शेतकऱ्यांच्या मागण्या सहानुभूतीपूर्वक मान्य कराव्या। सतत 4 वर्षापासून आमचा तालुका आम्ही दुष्काळमध्ये होरपळतोय, पीक विमा मागतोय, खरीपीचा नाही, रब्बीचा नाही, आम्हाला कुठलंच शेतकऱ्याला वाली नाही। त्यामुळं हे महाविकास आघाडी भक्कमपणाने शेतकऱ्याच्या पाठीशी आम्ही उभ्या आहोत आणि मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही निश्चितच यांनी सांगत आहेत की गेल्या 4 वर्षापासून जळकोट तालुक्यामध्ये अत्यंत पर्जन्यमान कमी झाल्यामुळं जळकोट तालुक्याचा दुष्काळी तालुका म्हणून घोषित करावा, यासह विविध मागण्यांचं निवेदन त्यांनी तहसीलदारांना दिलेलं आहे आणि सरकारनं याचं सहानुभूतीपूर्वक नाही विचार केल्यास ते येत्या काळामध्ये मोठं आंदोलन सरकारच्या विरोधात करणार आहेत। आपल्यासोबत जिल्हा बँकेच्या माजी संचालिका आहेत, आपण त्यांच्याकडून जाणू। काही परवा राज्य सरकारचा एक अर्थसंकल्प सादर झाला। आपण बँकेशी असल्यामुळं अर्थसंकल्पासोबत थोडासा विषय गंभीर असतो। काय या अर्थसंकल्पाकडे कसं पाहताय? शेतकऱ्याला काही न्याय मिळाला का? शेतकऱ्यांच्या अगदी विरोधी अर्थसंकल्प होता। शेतकऱ्यांना असो गोरगरिबांना असो कुणालाही याच्यामध्ये न्याय मिळालेला नाही। महिलांच्या विषयी सुद्धा त्यांनी अनेक योजना जाहीर केल्या, परंतु त्याची पूर्तता होऊ शकत नाही। तेव्हा या सरकारच्या मागण्या म्हणजे निव्वळ घोषणाबाजी आहे असं आम्हाला वाटते। निश्चितच यांनी म्हणतात की सरकारच्या ह्या ज्या अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या आहेत ते निश्चितच घोषणाबाजी आहे, त्यामध्ये तथ्य काहीच नाही। जळकोट तालुक्याचे ज्येष्ठ काँग्रेसचे नेते मनमत किडे आपल्यासोबत आहेत, ते स्वतः एक शेतकरी आहेत। काय सांगाल, तालुक्यातल्या शेतकऱ्यांचे काय प्रश्न आहेत, काय मागण्या होत? तालुक्यामध्ये जून पुरा कोरडा गेलेला आहे, पाणी नाही। 100 मिलीमीटर पाणी पडल्याशिवाय पेरू नका असे कृषी खात्याचे सूचना होत्या, परंतु 40 ml वरी पाणी पडलं नाही आणि टाईम जात असल्यामुळे शेतकऱ्यांनी नाईलाजानं पेरणी केली, परंतु ती पूर्ण पेरणी वाया जाण्याच्या मार्गावर आहे अद्यापर्यंत पाणी न पडल्यामुळे। गेल्या वर्षी साठवण तलावात पाणी कमी असल्यामुळं वीज कनेक्शन तोडण्यात आले, ऊसाचे पिकं वाळून गेले, ते मोडावं लागलं। म्हणजे अशा दुर्धर परिस्थितीमध्ये या तालुक्यातील शेतकरी आज वावरत आहे। पीक विमा मिळालेला नाही, पूर्वी जे अनुदान होतं विविध ह्याचं तेही मिळालेलं नाही। या विभागाच्या लोकप्रतिनिधीचं या शासनाचं लक्ष या गंभीर समस्येकडे वेधण्यासाठी आज महाविकास आघाडीच्या तालुक्याच्या वतीनं आम्ही
या शिंदे फडणवीस सरकारचा जाहीर निषेध केला आहे आणि तशा स्वरूपाचं विविध मागण्याचं निवेदन दंडाधिकाऱ्यामार्फत आम्ही शासनाकडे पाठवत आहोत। यावर जर नजीकच्याच काळामध्ये विचार नाही झाला किंवा आमच्या शेतकऱ्यांना न्याय नाही मिळाला तर रस्त्यावर उतरून याहीपेक्षा प्रखर आंदोलन आम्ही करून सरकारला या मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडू असा निर्धार या ठिकाणी आम्ही आघाडीच्या वतीने व्यक्त करतो। निश्चितच एकूण पाहिलं तर यांचं म्हणणं असं आहे की जळकोट तालुक्यामध्ये जून महिन्यामध्येच फक्त पाऊस झाला, त्यानंतर पाऊसच झाला नाही, त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलेलं आहे। त्यामुळं सरकारनं कुठंतरी शेतकऱ्यांना मदत करण्याची आवश्यकता आहे आणि गेल्या 4 वर्षापासून शेतकरीची मदत करण्यासाठी प्रशासन असेल, येथील लोकप्रतिनिधी असेल, यांचं सतत दुर्लक्ष झाल्याचं ते त्यांच्या सांगण्यातून येत आहे। आपल्यासोबत काँग्रेसच्या महिला नेत्या आहेत उषा कांबळे। ताई, राज्य सरकारनं माझी बहीण लाडकी ही योजना आणली, या योजनेचं कसं पाहता यांच्याकडं? कालच्या अर्थसंकल्पामध्ये शासनाने लाडली बहीण ही योजना आणलेली आहे खरी, पण याचं आर्थिक नियोजन कुठलंही नाही। समोर इलेक्शन तोंडावर आले असताना फक्त डोळ्यासमोर ठेवून ही योजना त्यांनी घोषित केलेली आहे आणि या योजनेमध्ये काही निकष ठेवलेले आहेत। त्यांनी निकषाची घोषणा केलेली नाही, फक्त महिलांसाठी योजना आणली, ही फक्त तोंडाला पाणी पुसण्याचे त्या सरकारचे काम आहे आणि कुठलीही या योजनेची अंमलबजावणी होणार नाही असंच मला या ठिकाणी वाटतं। त्यामुळे या सरकारचा मी जाहीर निषेध करते। जळकोट तालुक्यात खूप मोठा विकास झालेला आहे असं लोकप्रतिनिधी सांगतात, काय सांगायचं? लोकप्रतिनिधी जळकोट तालुक्यात खूप मोठा विकास झालेला आहे असं म्हणतात, पण बिल्डिंगी बांधणं म्हणजे विकास नव्हे असं मला वाटतं। कारण जर या ठिकाणी विकास झाला असता तर हे शेतकरी आज रस्त्यावर आलेच नसते। शेतकऱ्यांचा विकास म्हणजेच खरा विकास असतो आणि तो विकास अद्याप झालेला नाही। कारण तुम्ही मागच्या काळापासून बघत आहात की जे बियाणे होते, शेतीला लागणारे अवजारे होते, त्या अवजारावर GST लावलेली आहे। शेतीला लागणाऱ्या जे औषधं आहेत त्यावर GST लावण्यात आलेली आहे। शेतीमालाचे भाव त्याच जागी थांबलेले आहेत आणि जे औषधं आहेत त्याची भाव वाढलेले आहेत, बियाणाचे भाव वाढलेले आहेत। त्याच्यामुळं शेतकऱ्याचा हा विकास झालेला नाही। या गावचा विकास झाला असेल तो बिल्डिंग बांधून झालेला आहे। कुठल्याही शेतमजुराचा किंवा कुठल्याही शेतकऱ्याचा किंवा कुठल्याही सुशिक्षित बेरोजगाराचा या ठिकाणी काहीही फायदा झालेला नाही। त्याच्यामुळं हा विकास म्हणजे निव्वळ थोतांड आहे असं मी मानते। एकूणच पाहिलं तर जळकोट तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात इमारती बांधून हा विकास नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचे प्रश्न, सर्वसामान्य शेतमजुरांचे, नागरिकांचे हे प्रश्न तसेच अनुत्तरित राहिलेले आहेत। एकूणच सर्व परिस्थिती या तालुक्याची अत्यंत बिकट बनलेली आहे। त्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीनं विविध मागण्यांचं निवेदन आज तहसीलदारांमार्फत देण्यात आलेलं आहे। याकडे जर राज्य सरकारनं गंभीर नाही पाहिलं तर येत्या काळामध्ये मोठं आंदोलन करण्यात येणार असल्याचंही यावेळी आपल्याला महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं आहे। राजेंद्र धुळशेट्टे, RRD न्यूज मराठी, जळकोट, लातूर।